नमस्कार. खऱ्या अर्थाने 31 मे 2026ला आपला जो कार्यक्रम झाला त्यानंतर खूप साऱ्या बदल तुम्हाला पाहायला मिळत असेल. एक ऊर्जा घेऊन आपण प्रत्येकजण घरी गेलो आहे. काही जणांनी लाईव्ह देखील तो कार्यक्रम अटेंड केलेला आहे. खूप जणांनी टीचर चॅम्पियनशिपमध्ये देखील भरभरून प्रतिसाद दिला. परंतु जसं की आपण 10 ऑगस्टला जी सुरुवात केली आहे की डिजिटली आपल्याला सर्वांना स्ट्रॉंग करणं, आपली जी टॅगलाईन आहे, एकत्र काम करूया, एकत्र कमवूया, या अर्थाने आपण एकत्र राहणं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेट स्कूल एक डिजिटल स्कूल म्हणून आपण अनेक कोर्सेसला पुढे घेऊन जाणं. त्यामुळे आपल्याला या वर्षभरामध्ये अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, ऑफलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आणि त्याचबरोबर आपलं स्वतःचं एक स्ट्रॉंग अर्निंग उभं राहायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने नेटस्कूल परिवार आपल्यासाठी अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पुढे घेऊन येत आहे. खऱ्या अर्थाने आपल्या प्रज्ञा फाउंडेशनचे कुटुंब प्रमुख जे मार्गदर्शक प्रकाशजी देशमुख सर असतील, रफिकजी दलवाई सर असतील, आपले असोसिएट पार्टनर्समध्ये जर तसं पाहिलं तर आजच्या डेटला विकास सावंत अकॅडमी जे की स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करते आणि त्यांचं आपण कोलॅबरेशन प्रोजेक्ट्स आपण घेऊन आलेलो आहोत, ते विकास सावंत सर. येत्या 17 तारखेला आम्ही तुमच्याबरोबर घेऊन येतो आहे मास्टर लर्नर फोनिक्सच्या माध्यमातून आपल्या माया परदेशी मॅम, करेक्ट. ॲबॅकस, वैदिक मॅथ्स हे आपले स्वतंत्रपणे आपले स्वतःचे कोर्सेस, टीचर ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि त्याचबरोबर आपण काळाची गरज लक्षात घेता एज्युटेक बरोबर कोलॅबरेशन करून आपण घेऊन चाललेलो आहोत ते फिजिटल लर्निंग रिव्हॉल्युशनची QR कोड बेस्ड बुक्स. सो या सर्वच ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं अर्निंग करता येणार आहे. मला कल्पना आहे की आपण आज गृहिणी आहात, तुम्ही वर्किंग आहात, तुम्ही कुटुंबाच्या जबाबदारीतून पुढे चाललाय. परंतु आपल्याला जर का एक व्यावसायिक म्हणून जर का स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर आपल्याला छोट्या छोट्या आपली जी घरची कामं आहेत ती थोडीशी कोणावरती तरी सोपवायला लागतील. कारण आपल्याला स्ट्रॉंग अर्निंग करायचं आहे. आज आपण 1,000, 2,000, 3,000, 5,000 मध्ये सहज आपल्याला कोणाला तरी ती कामं शेअर करता येतील अशा कामांमध्ये आपण अडकून आहोत. म्हणून आपण दर महिन्याला लाखभर रुपये अर्निंग करण्यासाठी मागे पडतोय असं माझं स्वतःचं मत आहे. सो या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच स्ट्रॉंग निर्णय घेत असताना आपल्याला एक पाठबळ हवं आहे आणि ते पाठबळ तुम्हाला स्ट्रॉंग पद्धतीने मिळावं म्हणूनच आपण 31 मेच्या कार्यक्रमामध्ये डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरची नेमणूक केलेली आहे, करेक्ट. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की आज आपण त्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरला छान पद्धतीने सपोर्ट करता यावं म्हणून आपण आपल्या सर्वसाधारण टीचर्समधून आज नवदुर्गा झाल्या आणि नवदुर्गांमधून काही नवदुर्गांनी खूप छान पद्धतीने आम्ही झोनल डायरेक्टर्सची नेमणूक केलेली आहे. आणि या झोनल डायरेक्टर्सच्या माध्यमातून आपल्याला खूप स्ट्रॉंगली सपोर्ट सिस्टीम उभी करण्याचा आमचा हा रोडमॅप आम्ही तुम्हाला तयार करून देतो आहे. पुढे जाऊन आपल्याला प्रत्येक तालुक्याला देखील एक तालुका कोऑर्डिनेटर नेमायचे. आता हा सगळा प्रवास कशासाठी, तर आपल्याला एक हँड होल्डिंग बिझनेस स्ट्रॉंग सिस्टीम उभी करायची आहे जेणेकरून आपल्या ज्या विद्यार्थ्यांना काही गोष्टींची अपेक्षा आहे की आपल्या गावामध्ये कॉम्पिटिशन्स व्हायला पाहिजेत, आमच्या मुलांना काहीतरी चांगले रिवॉर्ड्स मिळायला पाहिजेत. तर आमचा यावर्षीचा डिसेंबरमधला प्रयत्न आहे की आपल्याला नॅशनल लेवलची मुलांची कॉम्पिटिशन प्लॅन करायची आहे, करेक्ट. त्याचबरोबर पुढच्या वर्षी आपल्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन घ्यायची आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये कॉम्पिटिशन घ्यायची आहे. मग हे जर कॉम्पिटिशन घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या गावामध्ये आपल्याला पार्टनर्स उभे केले पाहिजेत. आपले ते स्पर्धक नाही आहेत, ते आपले पार्टनर्स असणार आहेत, करेक्ट ना. आणि याच्यासाठी आपण एक छान पद्धतीची एक सिस्टीम उभी करतोय. त्यामुळे माझं खूप नम्रतेचं आपल्याला आवाहन आहे की आपण या जे नेटस्कूल तुमच्यासाठी घेऊन येते, जे झोनल डायरेक्टर्स आपल्यासाठी काही सिस्टीम प्लॅन करतायत, त्या माध्यमातून आता नवदुर्गा कमिटी आपल्यासाठी पूर्ण प्रकारचे मेंटरशिपचे प्रोग्राम्स देणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या जिल्ह्यातले जिल्हा कोऑर्डिनेटर देखील आपल्याला काहीतरी मार्गदर्शन आणि काहीतरी नवीन नवीन प्रोग्राम्स घेऊन येत आहेत. आणि त्याच्या पुढे आज हेच डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आपल्याला तालुक्यासाठी काही तालुका रिप्रेझेंटेटिव्ह देणार आहेत. तर तुम्ही मागे राहून चालणार नाही आहे. तर आम्ही 1 नाही 2 नाही 4 पावलं पुढे यायला तयार आहोत. तर तुम्ही आता मात्र मागे थांबू नका. माझी नम्र विनंती आहे की ज्या लिंक्स अपूर्वा मॅडमने आपल्याला पाठवलेल्या आहेत झोनल डायरेक्टरच्या ग्रुपच्या, तर प्रत्येक टीचरने झोनल डायरेक्टरच्या ग्रुपमध्ये समाविष्ट व्हा. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आवर्जून मी उल्लेख करेन की ज्या टीचर्स अजूनही आपल्याबरोबर कनेक्ट नाही आहेत, काही जणांनी फ्रँचायझी घेतली आहे परंतु त्यांचे सेंटर ॲक्टिव्ह नाही आहेत, तर
इथे आम्ही नक्की कुठेतरी कमी पडलो अशीच भावना आम्हाला वाटते आहे. तुम्ही अजूनही पुढे या. तुम्हाला वाटेल ती मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुम्ही मला संपर्क करू शकता. परंतु ज्यांनी घेतली आहे फ्रँचायझी परंतु अजून ॲक्टिव्ह नाही आहेत, अशा टीचर्सने देखील आवर्जून संपर्क करा. तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील आणि डेफिनेटली आपल्याला एक स्वतःचं ॲक्टिव्हिटी सेंटर स्ट्रॉंगली उभं करता यायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजूनही जे ॲडिशनल कोर्सेस चालवतो आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही ॲबॅकस चालवत नव्हतो, तर खूप साऱ्या टीचर्सनी ह्या ॲबॅकस प्रोग्रामसाठी दुसऱ्या कंपन्यांबरोबर असोसिएट झालेत. तर माझं इथे देखील जाहीर आवाहन आहे की खूप सारे तुम्ही आमची बुक्स बघा, आमची सपोर्ट सिस्टीम बघा आणि जर तुम्हाला स्विच करायचं असेल त्या कंपनीमधून आणि पुन्हा आपल्या नेटस्कूल परिवारामध्ये आपला ॲबॅकस जर एक्झिक्यूट करायचा असेल तर आम्ही किट प्राइजेसवरती देखील खूप छान पद्धतीने वर्क केलेलं आहे. आपल्या किटमध्ये काही गोष्टी ॲडिशनल देतो आहे, तर त्याचा तुम्ही निश्चितपणे फायदा घ्या. आमचं कंपल्शन आत्ता तरी नाही आहे, परंतु जर का आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहोत तर डेफिनेटली तुम्ही एका रूफमध्ये, एका प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांच्या टीमबरोबर तुम्ही एकत्र यायला पाहिजे. त्या पद्धतीने देखील विचार करा. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आत्ता शाळा सुरू होत आहेत. आपल्याला स्कूल कोलॅबरेशनमध्ये पुढे या. तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सपोर्ट सिस्टीम आपण ह्या नेटवर्कच्या माध्यमातून देणार आहोत. तुमच्या गावातले टीचर्स देखील तुम्हाला सपोर्टला उपलब्ध राहतील, कारण तुम्ही ग्रुपला या. ग्रुपला आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. आणि स्कूल कोलॅबरेशनमध्ये जाऊया. आपली स्वतःचे क्लासेस स्ट्रॉंगली अर्निंग चालवण्याचा प्रयत्न करूया. त्या दृष्टीने लागेल ती मदत करूया. फोनिक्स असेल, स्पर्धा परीक्षांचं रेफरल ॲडमिशन्स प्रोसेस असेल आणि QR कोड बेस्ड बुक्स जी आपण फिजिकल लर्निंगमध्ये काम करतो आहे, तिथे देखील तुम्ही पार्टनर व्हा. कारण तिथे तुम्ही जरी काम केलं नाही तर कदाचित तुमच्या अंडर असणारे जे टीचर्स आहेत, आपले पार्टनर्स आहेत, ते काम देखील करून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं अर्निंग मिळणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, परंतु तुम्ही नक्की आवर्जून पहा. काही प्रश्न असतील तर डेफिनेटली तुम्ही झोनल डायरेक्टरला देखील फोन करू शकता, प्रज्ञा मोरे मॅडमना फोन करू शकता, अपूर्वा मोरे मॅडमना फोन करू शकता किंवा मला देखील फोन करू शकता आणि ग्रुपवरती देखील चर्चा करू शकता. सो थँक्यू व्हेरी मच. आपल्याला खूप छान पद्धतीने एकत्र काम करून एकत्र ग्रो व्हायचं आहे. सो थँक्यू व्हेरी मच.